नमस्कार, श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलहातून जात असाल तर मग श्रावणातल्या शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत नक्की करा आणि तुमच्या समस्या संपवून टाका। शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं व्रत आणि पूजा केल्यामुळे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच, धनाशी संबंधित त्रास देखील दूर होतात, घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि नोकरी व्यवसायामध्ये लाभ होतो। त्यामुळे श्रावणातल्या शुक्रवारी असे वैभवलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नक्की करा। वैभवलक्ष्मी व्रत कसं करायचं, हे व्रत श्रावणात कसं करायचं, तसेच पूजा विधी कशी करायची, नियम काय, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे। हे महिला, पुरुष, कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं, असं काही नाही की याने करायचं नाही। वैभवलक्ष्मी व्रत हे सगळेजण करू शकतात, हे या ग्रंथावरच लिहिलेलं आहे। सुख, शांती, वैभवलक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कारी हा ग्रंथ आहे। आतापर्यंत मी सुद्धा वैभवलक्ष्मीचे बरेचसे व्रत केलेले आहे, तुम्ही नक्की करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अगदी सोपं आहे, पूजा मांडणी पण खूप सोपी आहे। या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्येच असतात, कसं करायचं काय ही सगळी माहिती मी तुम्हाला देते, नियम पण सांगते। नियम पण फारसे काही नाहीये, पण महिलांनो हे व्रत जे आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये करा। एकाने व्रत केलं, बाकीच्यांनी पूजा केली तरी सुद्धा चालते। तुम्हाला काही अडचण असतील, आर्थिक अडचणी असतील, शारीरिक, मानसिक किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणीसाठी, तर हे व्रत जे आहे ते खूप फलदायी आहे। कर्ज आहे, पैसे अडकलेले आहे, पैसा बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर हे व्रत जे आहे तर ते अतिशय फलदायी आहे। यासोबतच नोकरी समस्या, संतान प्राप्तीच्या समस्या, नवरा बायकोचं भांडण असं काही असेल तर महिलांना हे व्रत करा, 100% तुम्हाला त्याचं फळ मिळेल। फक्त मनापासून करा, सांगितल्याप्रमाणे करा, सगळी माहिती मी तुम्हाला देते। तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा वैभवलक्ष्मी माता व्रत हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला आणायचा आहे। अगदी हे पुस्तक जे आहे ते 5 ते 10 रुपयांना मिळतं, याच्यामध्ये सगळी माहिती आहे। हे पुस्तक जर तुम्ही आणलं ना तर तुम्हाला माझा व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही की कसं करायचं, सगळं यामध्ये आहे। तर आता मी तुम्हाला पहिलं नियम सांगते, काही नियमांना जास्त महत्व आहे। आपल्या सगळ्यांना नियमांचं जास्त टेन्शन असतं, तर वैभवलक्ष्मी माता व्रत नियम प्रथम पाहूयात। श्री वैभवलक्ष्मी मातेचं व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि प्रसन्नतेने करावं। ते करताना इतरांच्या कल्याणाची देखील भावना ठेवावी। स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं, सुवासिनी स्त्रियांनी देखील हे व्रत केलं तर फारच चांगलं असतं। तसेच घरात सुवासिनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकीने हे व्रत केलं तरी देखील चालतं। हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी। तसेच श्रावणातल्या शुक्रवारी केलेले हे व्रत अधिक फलदायी असतं। तर तुम्ही 5 शुक्रवार, 11 शुक्रवार, 21 शुक्रवार हे व्रत करून मनाशी संकल्प करून ठरवावा। 21 पेक्षा जास्तही शुक्रवार तुम्ही करू शकता। मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा ते व्रत कंटिन्यू करता येतं। ही पूजा आपण स्वतः मनभावे करायची आहे, यासाठी गुरुजींची आवश्यकता नाही। तसेच पूजा विधी सगळं काही यामध्ये दिलेलं आहे। व्रत सुरू केल्यावरती शुक्रवारी गावाला जाणे झाले, प्रवास करणे झाले तर ते शुक्रवार सोडून द्यावा किंवा तुम्ही सकाळी ही पूजा जी आहे तर ती करून व्रत मग करू शकता। आणि समजा त्या एखादा शुक्रवार जर आपल्याला जमला नाही तर त्या दिवशी मनामध्ये नामस्मरण करावे आणि पुढील शुक्रवार कंटिन्यू करावा। पण जेवढे शुक्रवार तुम्ही ठरवलं आहे संकल्पामध्ये म्हणजे 11, 21 तेवढे पूर्ण करावे। म्हणजे जर माझे 5 शुक्रवार झाले आणि 6व्या शुक्रवारी काही कारणाने मला व्रत करणं जमलं नाही तर त्याचा पुढचा शुक्रवार मी 6वा शुक्रवार म्हणून धरेल, ठीक आहे, परत पहिल्यापासून करण्याची गरज नाहीये। तसेच व्रताच्या वेळी जर मासिक पाळीची अडचण स्त्रियांच्या बाबतीत येऊ शकते तर अशा वेळी तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचे शुक्रवार व्रत करावे। संकल्पित संख्या पूर्ण करावी, म्हणजे जेवढे शुक्रवार ठरवले तेवढे पूर्ण करावे। सूतक असल्यास व्रत करू नये, सूतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावे आणि संकल्पित संख्या जी आहे ती पूर्ण करावी। कोणत्याही अडीअडचणीने एखादा शुक्रवार करता आला नाही तर चिंता करू नका, पुढील शुक्रवार तुम्ही तो पुढे आपण कंटिन्यू करू शकतो, परत नवीन करण्याची मात्र गरज नाहीये। लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे या पुस्तकामध्ये आहेत। त्या स्वरूपामध्ये व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे, श्रीयंत्राला वंदन करावे। जर श्रीयंत्र नसेल तर पुस्तकात श्रीयंत्र असते तर त्याची झेरॉक्स काढून ती तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। व्रताच्या दिवशी उपवास करावा, म्हणजे उपाशी राहू नये। उपवासाचे पदार्थ खावे, पण शक्यतो दूध, केळी, फलाहार घ्यावा। तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नका। संध्याकाळी पूजा झाल्यावरती उपवास सोडू शकता। व्रतधारी व्यक्तीला वयामुळे, आजारपणामुळे, कोणत्याही कारणामुळे उपवास करणं जमत नसेल तर उपवास केला नाही तरी देखील चालतो, फक्त पूजा करू शकता, सेवा करू शकता आणि ती मनभावी करावी।
व्रत शास्त्रशुद्ध रीतीने करावे. ठराविक संख्या पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे. घरामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नसतील तर रुपयाच्या स्वरूपामध्ये या कलशाच्या वाटीमध्ये तुम्हाला कॉईन जो आहे तो तुम्ही 1 रुपया वगैरे ठेवू शकता. यामध्ये तुम्ही तुमचे दागिने सुद्धा ठेवू शकता. दागिने नाही तर पूजा करू शकत नाही असं काही नाहीये. 1 रुपया त्या तांदळात ठेवून पूजा करू शकता. उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिकांना बोलवून या कथेमध्ये याच्यामध्ये कथा वाचायची असते आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी स्वरूप मान देऊन त्यांचा मान सन्मान करायचा, सत्कार करायचा, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, एक पुस्तक व्रताचं द्यावं व खीर किंवा इतर कोणताही पदार्थ किंवा काही तुम्ही इतर वस्तू पण देऊ शकतात आणि वस्तूसोबत तुम्ही हा जो ग्रंथ आहे तो मात्र तुम्हाला द्यायचा आहे. आणि बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे, मनात नामस्मरण करावे, मनामध्ये शुद्धता ठेवावी, सगळ्या गोष्टी मनोभावे कराव्या. तर हे फक्त व्रताचा नियम आहे. आता मी तुम्हाला सांगते की पूजेचे साहित्य यासाठी काय काय लागणार आहे. बघा, पाण्याने भरलेला कलश, त्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र किंवा श्रीयंत्राचं चित्र किंवा तांब्याचं श्रीयंत्र असेल तर तेही चालेल. शंख, त्यानंतर घंटा, नंतर समय किंवा दिवा निरंजन. तुम्ही तेल तुपाचा दिवा लावू शकता पण शक्यतो तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा. भरलेला तांब्या आहे तो घ्यायचा आहे. ताम्हण, त्यानंतर पळी, वाटी, अक्षदा, बेलपान, तुळशीपत्र, फुलं, दुर्वा, अगरबत्ती, विड्याची पानं, 2 सुपाऱ्या आणि त्यानंतर पंचामृत, शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर नक्की आणायच्या आहेत. त्यानंतर गोड नैवेद्य, तर या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर वैभव लक्ष्मीचे जे पुस्तक आहे ते तुम्ही पूजेत ठेवावे. आता आपल्याला काय करायचं, तुमचं तोंड पूर्वेकडे करून म्हणजे तुमचं तोंड पूर्वेकडे येईल पूजा करताना तसं तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. फक्त घराच्या दक्षिण बाजूला ठेवू नका पाठ. आणि खाली बसताना तुम्हाला आसन किंवा चटई घ्यायची आहे. पाठ स्वच्छ पुसून घ्यायचा. तुम्हाला एक वस्त्र त्याच्यावरती अंतरायचं आहे. त्यानंतर एक देवीची मूर्ती किंवा टाक किंवा देवीचा फोटो एका तांदळाच्या राशीवर ठेवा. नंतर पाटाच्या मधोमध तुम्हाला तांदळाची रास करायची आहे. हळद किंवा कुंकू जे आहे तर त्याच्याने आपल्याला 5 दिशांना हळद कुंकूने खालच्या वरच्या दिशेने तुम्हाला रेषा तांब्यावर ओढायच्या आहेत आणि या तांदळाच्या राशीवर तुम्हाला हा तांब्या ठेवायचा आहे. त्या तांब्यामध्ये तुम्हाला फूल, 1 रुपया आणि सुपारी या गोष्टी टाकायच्या आहेत. आणि या कलशावर बघा, आता ही जी वाटी आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे तांदूळ घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एखादा दागिना किंवा चांदीचा एखादा लक्ष्मीचा कॉईन किंवा तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि ही वाटी आपल्याला तांब्यावर ठेवायची आहे. आता कलशाच्या बाजूला तुम्हाला किंवा याला टेकूनच श्रीयंत्र ठेवायचं आहे. तुमच्याकडे तांब्याचं असेल किंवा कागदावर चित्र असेल तर तरी देखील चालेल. आणि ती श्रीयंत्रावरती कमळगट्टीची माळ देखील असेल तर ठेवा. आता याच्यानंतर कलशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटा ठेवायचा आहे. उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे. आणि त्यानंतर पाटाच्या किंवा चौरंगाच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे. आणि सुपारीच्या डाव्या बाजूला तुम्हाला 2 देठाची विड्याची पानं घेऊन याच्यावर नाणं, त्याच्यानंतर सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड हे आपल्याला या विडा म्हणून ठेवायचं आहे. याला आपण विडा म्हणतो. आणि याच्यानंतर आता बघा, पंचामृत आपल्याला लागणार आहे. म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या ठेवाव्या. कवड्या एखाद्या प्लेटमध्ये तांदळात ठेवा. तसेच सुट्टे पैसे सुद्धा आपल्या एका प्लेटमध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर गजलक्ष्मी, हत्ती माता स्वरूप आहेत. ज्या आवडीच्या गोष्टी तुमच्या देवघरात असतील तर त्या देखील तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. पण मी जेवढ्या गोष्टी आधी सांगितल्या त्यातल्या बघा जे आहे ते महत्वाचे आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्र, माता लक्ष्मीचा फोटो, तुम्ही जो ग्रंथ आहे तो पण ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची सुपारी आणि विडा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता पूजेला आपण सुरुवात करायची आहे. तर पूजेला बघा, सगळ्यात पहिलं हात पाय धुवून आपल्याला बसायचं. पुरुष करणार असतील तर त्यांनी देखील सोहळं नेसावं. स्त्रियांनी साडी, तर कपाळी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. पुरुषांनी गंध लावायचा आहे. आणि त्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मग चौरंगापाशी येऊन आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे. आता पूजेला सुरुवात करताना बघा, या ग्रंथामध्ये पहिल्या पानावर जर तुम्ही बघितलं ना तर आता इथे दिलेलं आहे, धनलक्ष्मी माता, तू जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच माझी मनोकामना किंवा आम्हा सर्वांची मनोकामना पूर्ण कर, सर्वांचं कल्याण कर. तर असा हा आपल्याला संकल्प करायचा आहे. ठीक आहे, हा जोडून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर अष्टलक्ष्मी दिलेले आहे. बघा, श्री धनलक्ष्मी माता, हे धनलक्ष्मी माते,
तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केली तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर, सर्वांचं कल्याण कर श्री गजलक्ष्मी माता. परत इथे प्रार्थना आहे. त्याच्यानंतर श्री आदिलक्ष्मी माता, विजयलक्ष्मी माता, ऐश्वर्यलक्ष्मी माता, वीरलक्ष्मी माता, यानंतर धनलक्ष्मी माता, संतानलक्ष्मी माता, अशा अष्टलक्ष्मी आहेत. तर त्या पुस्तकातील त्या लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या खाली लिहिलेल्या ओळी आहेत त्या वाचायच्या आणि त्यानंतर पूजन करायचं. या देवीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि नंतर आपल्याला पुढील पूजा करायची आहे. तसे त्यांना फूल देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हातामध्ये आपल्याला पळीभर पाणी घेऊन आपल्याला आचमन म्हणजे जे पाणी आहे संकल्प करून पहिलं तामना सोडायचं आणि त्यानंतर पळीभर पाणी आपल्याला प्यायचं. आणि आता त्यानंतर आपल्याला हा जो विडा आहे तो आपण पाठावर ठेवला आहे तर त्याच्यावर आपल्याला पळीभर पाणी देखील सोडायचं आहे. आता हे झाल्यानंतर शंख आणि घंटा जे आहे त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. शंखामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्यानंतर शंख आणि घंटा या दोघांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्याला आपण फूल अर्पण करायचं आहे. दिव्याला पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तर ही गणपती बाप्पांची आपण सुपारी स्वरूप घेतलेले आहे. तर गणपती बाप्पांना आपल्याला शेंदूर अर्पण करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचं सगळ्यात प्रिय दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर एक फूल अर्पण करायचं. शक्यतो जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल अर्पण करा. विड्याला पण आपल्याला फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. खाली पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्याच्यावर गुळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता हे सगळं झाल्यानंतर आता बघा आपण शंख घंटा त्याच्यानंतर गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप पूजा केली आहे. दिव्याची पूजा केली आहे. विड्याची पूजा केलेली आहे. आता यानंतर आपल्याला या देवीची पूजा करायची आहे. आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या. फोटो असेल तर मूर्ती असेल तर त्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची. आता या वाटीमध्ये जे तांदूळ आहे त्यात जो दागिना किंवा नाणं असेल तर त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. हळदी कुंकू अक्षदा यानंतर या लक्ष्मी मातेला आपल्याला जे तांबड्या रंगाचा शक्यतो फुल असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं किंवा गुलाबाचं फुल अर्पण करावे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीला आपल्याला दिव्याने अगरबत्तीने ओवाळायचा आहे आणि यानंतर लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचा आहे. आता या पुस्तकात तो आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. तर नैवेद्यामध्ये बघा तुम्ही पंचामृत फळे खीर हे सुद्धा दाखवू शकता. पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आणि त्यावर पंचामृताची वाटी ठेवा आणि त्यानंतर केळीचा नैवेद्य पण तुम्ही अर्पण करू शकता. तुम्ही जे पण फळ तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही अर्पण करायचं. फळाचा देठ जो आहे तो देवीकडे ठेवायचा आणि त्यानंतर नमस्कार करायचा आणि मनोभावे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचं ध्यान आणि इच्छा पूर्ण होण्याकरता हा जो श्लोक आहे हा संपूर्ण म्हणायचा आहे. तो लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी स धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि हे झाल्यानंतर प्रार्थना आहे. मग महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. महालक्ष्मी अष्टक म्हटल्यावर देवीची आरती आहे. आरती झाल्यानंतर इथे व्रतकर्ता सुरू आहे तर ते व्रतकर्ता तुम्ही पुस्तक पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. तर ही व्रतकर्ता तुम्हाला संपूर्ण वाचायची आहे. एक माळी ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र देखील पुस्तकात आहे तो देखील म्हणायचा आहे. वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल यामध्ये सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. सगळं तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येईल. तुम्ही जो संकल्प केला असेल 5, 7, 11 शुक्रवार तुम्हाला तोपर्यंत आंबट पदार्थ देखील खायचा नाही जेणेकरून लिंबू वगैरे असे. तसेच तुम्हाला हे व्रत संपेपर्यंत आंबट पदार्थ खायचा नाहीये. तसेच इतर वारी सुद्धा तुम्हाला आंबट पदार्थ खायचा नाही. नॉनव्हेज आहे ते सुद्धा बंद करायचं आहे. त्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये फक्त तुम्ही 5 शुक्रवार देखील हे व्रत करू शकता. तसेच पाटाभोवती आपल्याला छान अशी रांगोळी पण काढायची आहे. रांगोळी काढायचीच असते. कुठल्या पण पूजेला आपल्याला रांगोळी अतिशय महत्वाची आहे. तर रांगोळी पण काढा. ती झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगायचं आहे. क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे देवी आई मी अगदी साध्या भोळ्या मनाने तुझी पूजा केलेली आहे. यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी अशी आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे. आणि असं हे वैभवी लक्ष्मी मातेचं व्रत आहे ते नक्की करा. 100% तुम्हाला अनुभव येईल. खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे तर त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा करा. तुम्हाला याचा अनुभव येईलच. आणि या श्रावणामध्ये पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता किंवा मध्ये पण तुम्हाला कधी वाटलं तर शुक्रवारी तुम्ही हे व्रत करू
शकता। सांगितल्याप्रमाणे 5, 11, 21 शुक्रवार आपल्याला हे वैभवलक्ष्मी व्रत करता येतं। तर श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे न चुकता या सांगितलेल्या सेवा करा। छोट्या छोट्या पूजा आहे, पण या खूप फळ देऊन जातात। आपल्या आयुष्यामध्ये जे अडचणी आहे, दुःख आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होते। मी हे व्रत खूप दिवसापासून करत आहे आणि याची अनुभूती मला खूप सुंदर आलेली आहे। तसेच ज्यांनी हे व्रत केलं असेल त्यांनी देखील अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण खरं सांगते या व्रताचा अनुभव खरोखर येतो। फक्त नॉनव्हेज पाळायचं आहे, आंबट पदार्थ खायचा नाही आणि तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्यामध्ये पाहायला देखील मिळेल। खूप साधी सोपं हे व्रत आहे। तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती, पूजा, मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।